नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 363 आणि 364. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही व्यक्ती नाही हीच वस्तुस्थिती आहे. तुम्ही व्यक्ती नाही हेच स्वरूप ज्ञान आहे. न हे स्वरूप ज्ञान आपले कर्तव्य म्हणून आहे, न प्रारब्ध म्हणून आहे. हे प्रारब्ध आहे, हे कर्तव्य आहे, असे कोण म्हणतो? तो कोण आहे? हे शोधून काढा. मग कल्पित व्यक्ती ही आपोआप विरून जाईल. तुम्ही स्वतःला व्यक्ती समजता, त्यापासूनच तुम्ही स्वतःला स्वतंत्र केले पाहिजे. याकरता व्यक्ती का आणि कशी उदयाला आली हे नीट समजून घ्या. याकरता व्यक्ती का आणि कशी उदयाला आली हे नीट समजून घ्या. तुम्ही शुद्ध जाणीव आहात. देह मन नव्हे, असे कुणीतरी एखाद्या सद्गुरूने कळकळीने तुम्हाला सांगितले असेल तर ते त्याच कळकळीने ऐका आणि प्रथम शक्यता म्हणून ते स्वीकारा आणि नंतर तळमळीने शोध करायला लागा. एकदम विश्वास ठेवू नका आणि शोध जर योग्य दिशेने झाला असेल तर ते खरे आहे हे लवकरच तुमच्या लक्षात येईल. आपण व्यक्ती आहे हे गेले की तुम्ही मूळचे जसे आहात तसे परत व्हायची गरजच नाही. तुम्ही फक्त व्यक्ती म्हणून जे आहे त्या वरवरच्या आणि सतत बदलत राहणाऱ्याला महत्व देता. पण हा बदल ज्यामुळे तुम्हाला कळतो त्या स्थिर व निर्विकार म्हणजे न बदलता राहणारे जे सदा हजर आहे त्या मूळच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाकडे तुमचे मात्र मुळीच लक्ष नाही. अशा प्रकारच्या लक्ष देण्याचे महत्व कळले की अशा प्रकारे लक्ष देण्याचे महत्व एकदा का कळले की मगच आपण कळकळीने लक्ष देतो. हीच खरी सहज साधना. साधक यावर विचारतो, मला मी कोण आहे या प्रश्नाचे आकर्षण मुळीच नाही. पण सत्संग मात्र तेवढा आवडतो. यावर महाराज म्हणाले, अहो, स्वस्वरूपात असणे, स्वगृही असणे हाच तर खरा सत्संग आहे. महाराज म्हणाले, अहो, स्वस्वरूपात असणे आणि स्वगृही असणे हाच तर खरा सत्संग आहे. साधक यावर विचारतो, मला ध्यान वगैरे करण्यास मुळीच उत्साह वाटत नाही. इतर गोष्टीचेच मात्र मला जास्त आकर्षण आहे. काय करू सांगा. महाराज म्हणाले, हे सारे कोणाला घडते याचा प्रथम शोध घ्या. आत जाण्याची प्रत्येक संधी अशा प्रकारे शोधा. मी कोण आहे
या प्रश्नात अर्थात मी जाणलेला नाही हे स्वयंसिद्धच आहे. मी कोण आहे या प्रश्नात अर्थात मी जाणलेला नाही हे स्वयंसिद्धच आहे. त्यामुळे मी म्हणजे काय? मी कोण आहे? यापेक्षा मी काय आहे? मी काय आहे असे म्हणणे हे जास्त योग्य होईल. मी कोण आहे? मी काय आहे? याचा शोध लागेल, नाही लागेल. शिवाय शोध लागला तर तो बरोबर आहे की बरोबर नाही हे कोण ठरवणार? स्वतः तर ठरवू शकणार नाही ना. जर ठरवू शकणार असता किंवा असला तर शोधाची भानगड आणि हा शोधाचा उपद्व्याप कोणी का करेल? असा प्रश्न उत्पन्न होईल. म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही सध्या स्वतःला जे जे समजता ते ते तुम्ही मुळीच नाही. तुम्ही सध्या स्वतःला जे जे समजता ते ते तुम्ही मुळीच नाही याचा शोध घेणे हेच योग्य होईल. कारण आपण आपल्याला काय काय समजतो ते आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाला माहीतच नाही. म्हणून तुम्ही सध्या स्वतःला जे काही अमुक-तमुकच्या स्वरूपात समजता त्याला फक्त तुम्ही नकार द्या. मग ते काहीही असो. म्हणजे तुम्ही हा नकार देणे ज्यामुळे शक्य झाले ते अगोदरपणाने असणारे असणे पण तुम्हीच असाल. अशा प्रकारे नकार देण्याचे सुद्धा महत्त्व फक्त या बाबतीत योग्य समज आली तरच होईल. श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत, जेव्हा मी तुमच्याकडे पाहतो, तेव्हा असे दिसते की तुम्ही चक्क झोपलेले असून आपापल्या जगाचे मनोनिर्मित जणू एखादे स्वप्नच पाहत आहात. पण आपापले मनोनिर्मित स्वप्न पाहणारे तुम्ही जागृत अवस्थेत सुद्धा ते तशाच प्रकारचे स्वप्न पाहता. पण मला तिन्ही अवस्था म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती ह्या केवळ सुषुप्तीप्रमाणेच आहेत. नेमके श्री रमण महर्षी पण हेच म्हणत, मी जागृत सुषुप्तीत अवस्थेत असतो. मी जागृत सुषुप्ती अवस्थेत असतो. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, व्यक्ती असणे म्हणजे झोपी जाणे. व्यक्ती असणे म्हणजे झोपी जाणे. साधक विचारतो, इच्छा व भीती याला कारण स्मृती आहेत, तर स्मृतीचा अंत कशामुळे होईल? यावर महाराज म्हणाले, साधनेबद्दल तर अजिबात बोलू नका. साधनेबद्दल तर अजिबात बोलू नका. स्मृतीचा, इच्छेचा, भीतीचा अंत करणारा किंवा अंत करू इच्छिणारा हा स्मृती आणि भीती यापासून वेगळा स्वतंत्र आहे काय? स्मृतीचा, इच्छेचा, भीतीचा अंत करणारा, अंत करू इच्छिणारा हा स्मृती व भीती यांच्यापासून वेगळा स्वतंत्र आहे काय? जेव्हा तुम्हाला इच्छेविषयी किंवा भयाविषयी काहीतरी करावे वाटते, हा काहीतरी करावे असा वाटणारा जो आहे तो भासमान व्यक्तिमत्वच आहे. ते माझे व्यक्तित्वच आहे. ते तुम्हाला माझ्या इच्छा, माझ्या भीती अशा मिथ्या द्वैतात अडकवते. हे एकदा कळले की भासमान मी विरून जातो. शोध घेताच विरून जातो. हा म्हणजे शोध घेताच विरून जाणे हा मिथ्या गोष्टीचा स्वभावच आहे. या त्याच्या स्वभावाचा फायदा घ्या. त्याच्या स्वभावाचा फायदा घ्या.
सत्य हे सर्वसाधारण असते, पण मिथ्या मात्र हे केवळ आणि केवळ वैयक्तिकच असते. भाग 364 भाग 364 श्री निसर्गदत्त महाराज विचारतात, कुणाचा जन्म प्रथम झाला? कुणाचा जन्म प्रथम झाला, तुमचा की जगाचा? जोपर्यंत तुम्ही समजता प्रथम जगाचा जन्म झाला, म्हणूनच तर त्याच्यानंतर माझा जन्म झाला. तोपर्यंत तुम्ही देहाकडून आणि जगाकडूनही जखडलेलेच असणार. पण एकदा का तुम्ही जाणले की जग माझ्यामध्येच आहे, आपण जगात नाही. मी जगाला आहे म्हणतो म्हणूनच ते आहे. त्याला जर आहे म्हणणारा कोणी नसता, तर हा जग असण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता. किंबहुना अशी आपली प्रश्नोत्तरे पण झाली नसती. तात्पर्य, तुम्ही जगामध्ये नाही, तर जग तुमच्यामध्ये आहे. मग आता तुम्ही देहाच्या असण्याने किंवा जगाच्या असण्याने फसणार नाही, कारण ती दोन्ही तुमचीच उपज आहे. सर्व धर्मग्रंथ म्हणतात की जग निर्माण होण्यापूर्वी जगाचा निर्माता होता. आता या निर्मात्याला कोण जाणतो? जो निर्मात्यापूर्वी होता तोच जाणू शकेल ना. तेच तुमचे मूळ, तेच सर्व जीव जगताचा उगम, म्हणून ईश्वर निर्माता आहे. ही कल्पना देखील खोटी ठरते. माझे असणे अशा केवळ कल्पना केलेल्या एखाद्या गोष्टीवर अवलंबून आहे काय? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. माझे असणे अशा केवळ कल्पना केलेल्या एखाद्या गोष्टीवर अवलंबून आहे काय? श्री निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात, जन्मणे म्हणजे तुम्ही केंद्र होऊन आपल्या भोवती आपल्याच कल्पनेने जग निर्माण करणे होय. अशा प्रकारे प्रत्येक जण स्वतःसाठी एक जग निर्माण करतो. अशा प्रकारे प्रत्येक जण स्वतःसाठी एक जग निर्माण करतो आणि त्यात आपणच आपल्या कल्पनेने बंदिस्त होऊन आयुष्यभर जगत राहतो. आपल्या या तुरुंगाच्या मानलेल्या खरेपणाला नाकारणे एवढेच आपल्याला करायचे आहे. आपल्या या तुरुंगाच्या मानलेल्या खरेपणाला नाकारणे एवढेच आपल्याला करायचे आहे. तुम्ही कुठेही असला तरी तुम्हीच असता. तुम्ही कुठेही असला तरी तुम्हीच असता आणि स्वतःभोवती स्वतःचे वातावरण निर्माण करता. याकरता तुम्हाला इकडून तिकडे म्हणजे हिमालयात वगैरे स्वतःला नेण्याच्या वाहतुकीची मुळीच गरज नाही. तुम्ही देहामध्ये नाही, देह तुमच्यामध्ये आहे. तुम्ही जगामध्ये नाही, तुमच्यात जग आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी तुम्हाला व्यक्तीसारखा दिसलो तरी मी तुमच्यासारखी व्यक्ती नाही. ज्याच्यामध्ये सर्व घडते असा मी चेतनेचा अमर्याद सागर आहे. ज्याच्यामध्ये सर्व घडते असा मी चेतनेचा अमर्याद सागर आहे. असणेपणाने असणाऱ्या असणेपणाच्या शुद्ध आनंदात आहे. असणेपणाच्या शुद्ध आनंदात आहे. मी कशापासून वेगळा आहे असे मला वाटत नाही. म्हणूनच मी सर्व आहे. मी कोणतीही वस्तू नाही. मी काहीच नाही. ज्या शक्तीने अग्नी पेटतो
ज्या शक्तीने पाणी वाहते, बीजे अंकुरतात, मोसमी वारे वाहतात, सूर्य हा आपला प्रकाश देतो, झाडे वाढतात, प्रजोत्पादनक्षम तरुण-तरुणी एकत्र येतात. तीच शक्ती मला तुमच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्याला प्रवृत्त करते. व्यक्ती म्हणजे इच्छा, आग्रही मते, भीती यांचे गाठोडे आहे. यात व्यक्ती स्वतंत्र, वेगळी व त्यांच्या इच्छा, त्यांची आग्रही मते, त्यांची भीती हे स्वतंत्र वेगळे म्हणजे अशा दोन गोष्टी मुळात नाहीतच. जर आपण स्वतःला इच्छा, आग्रही मते, हट्ट आणि भीती यापासून वेगळे समजत असू तर ते समजणारे आहे तेच आपले भासमान व्यक्तित्व होय. तोच आहे आपला भ्रामक मी. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही म्हणजे इच्छा, अपेक्षा, विचार, आग्रही मते, भीती, एकटेपणा यांचा एकत्र असा तज्जनित ठराविक क्रिया यांचा ठराविक असा नमुनाच आहात. माझ्या बाबतीत मात्र असा नमुना नाही. मला कशाचीच इच्छा नाही. मला आग्रही मते नाहीत. माझे काही हट्ट नाहीत. मला एकटेपणा तर मुळीच नाही. त्यामुळे भीती नाही. मग मी असा नमुना कसा असू शकेल? साधक यावर विचारतो, आपण सांप्रत स्थितीत कसे काय प्राप्त झाली? ही सांप्रत स्थिती आपल्याला कशी काय प्राप्त झाली? महाराज म्हणाले, माझ्या गुरुने मला सांगितले. माझ्या गुरुने म्हणजे श्री युक्तेश्वर श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितले, तू जो सध्या स्वतःला जे समजतो ते तू मुळीच नाहीस. तू जो सध्या स्वतःला जे समजतो ते तू नाहीस, याचाच विचार कर, याचाच शोध घे. हे तुला कळले तर हे कळणे ज्यामुळे शक्य झाले ते अगोदरपणाने असणेपणच आहे. म्हणून जे उरेल तेच तू आहेस. त्यांचा उपदेश आचरण्यात आणण्याची मी शिकस्त केली आणि थोड्याच अवधीत त्यांच्या शिकवणुकीतील सत्याची प्रतीती मला येऊ लागली आणि थोड्याच अवधीत त्यांच्या शिकवणुकीतील सत्याची प्रतीती मला येऊ लागली. मी फक्त त्यांची शिकवण प्रथम समजत नव्हते, तरी स्मरणात ठेवत होतो. मग मला ती आवडायला लागली. त्यामुळे मग मला सतत स्मरणात ठेवण्याची गरज पण उरली नाही. मनाचा मनपणा अशा प्रकारे संपला. या मनाच्या स्तब्धतेतच मी आपले मुक्त स्वरूप पाहिले.